अनेक मंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत। शिवसेनेचं एक मोठं नाव त्या ठिकाणी पाहायला सूरज तुम्हाला थोडंसं थांबवतो। अरविंद सावंत आहेत शिवसेनेचे नेते, ते सध्या आपल्या सोबत आहेत। अरविंद सावंतजी, एक अत्यंत धक्कादायक घटना आपल्या वरळीमध्ये घडली। एका कार चालकानं दोघा जणांना जे टू व्हीलरवरून जात होते त्यांना धडक दिली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। आणि असं कळतंय की ते राजकीय वजन सुद्धा त्यांच्या आरोपीचे वडील हे शिंदे गटाचे शिवसेनेचे उपनेते आहेत पालघरचे। मुंबईमध्ये अशा पद्धतीने घटना घडतायत, आपली पहिली प्रतिक्रिया काय? सत्तेचा माज आणि उन्माद हा जो काय आलाय ना, कारण आपण रोज लॉन्ड्रीमध्ये धुवून काढतोय माणसं, त्यामुळे त्यांना माहिती आहे कायदा बियदा काही तो फक्त विरोधकांसाठी आहे। आमच्यासाठी कायदाच नाही। आम्ही बेदरकार वागू, बेगुमान वागू, बेकायदेशीर कृत्य करू, आणि हे सगळं जे सुरू आहे ना ते महाराष्ट्राच्या, मला तर सगळ्या त्याच्या पलीकडे जातं। महाराष्ट्राचं संस्कृतीलाच कलंक आहे। इतकं बेदरकारपणे वागणं सुरू आहे सध्या। लूट सुरू आहे महाराष्ट्राची, आणि अशा वेळेला काय कोण करणार आहे? माझं उडवा, माणसं मेली तरी परवा नाहीत। आपण अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून सगळ्या विषय पाहतोय, आणि अलीकडे दिल्लीमध्ये सुद्धा पाहिलं असेल जे प्रकरण घडलं, त्यामध्ये सुद्धा आपण जवळ बघतोय की पैशाचा माज आलाय काही लोकांना। पुण्यात घडलेली घटना असेल, तो माज कशात ना आला? तो जो माज आलाय ना, तो माज हा असा आहे, तिथे बेदरकार गाड्या वेगाने चालवतात। नरिमन पॉईंटला सुद्धा तोच प्रकार आहे। मोटरसायकलवर ह्या वेगवान चालवत असतात। कोण विचारतो आम्हाला? आम्ही कोण? आम्ही सत्ताधाऱ्यांचे जावई आहोत, आमचं कोण वाकडं करणार? ही जी भूमिका आता जाते ना सगळ्यात पाझरते खाली, की महाराष्ट्राला घातक आहे। म्हणून कडक कारवाई आता बोलतीलच गृहमंत्री नेहमीच्या स्टाईलप्रमाणे। त्यांना कशाचीच आता राहिलेली नाहीये। नेसूचं गेलं तरी ती डोक्याला गुंडाळून बोलतील ते। ही परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्रात। निश्चितच सावंत साहेब, पुण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती, आणि आपल्याला माहिती आहे की आरोपींना वाचवण्यासाठी पुराव्यांची छेडछाड झालेली होती। मुंबईमध्ये अशी घटना घडू नये यासाठी आपण काय ना, त्याच्यामध्ये पुण्याचा उल्लेख केला ना मी, पुण्याचा उल्लेख केला मी, ओझरता पुण्याचा किती घटना माज आहे सगळ्यांना। हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने उतरवला पाहिजे। तो लोकसभेत त्यांनी उतरवून दाखवला, थोडासा अजून उतरवला पाहिजे। हा उन्माद जो आलाय ना, म्हणजे लोकांच्या प्रश्नांबद्दल काही नाही वाटत बघा। परवाची घटना मुंबईतली ती सुद्धा नशिबाने वाचलो आपण, काही झालं नाही दुर्दैवानं। समाजाला जाण राहिली की नाही असे वाटायला लागतं की हे एवढं बेदरकार वागतायत, त्याचा एक चीड समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे, तर तो जिवंत समाज वाटेल असं वाटतं। हो, अरविंद सावंतजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। तर दुर्घटनेच्या वेळी राजेश शहा यांचा मुलगा हा गाडी चालवत होता असं सांगण्यात आलेलं आहे। पुढे नेमकी काय कारवाई होते ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे।